नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण विद्यार्थी पालक आणि जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करू इच्छितात ते भविष्यामध्ये अशांसाठी एक महत्त्वाची सिरीज सुरू करत आहोत, ती म्हणजे कॉलेज रिव्ह्यू सिरीज. ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील टॉपचे कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंगचे असतील किंवा मेडिकलचे असतील, ते कव्हर करणार आहोत. त्याच सोबतीने आपण भारतातील टॉपचे कॉलेजेस, मेडिकलचे आणि इंजिनिअरिंगचे हे सर्वच्या सर्व जे आहेत ते कव्हर करणार आहोत. त्यामुळे ही सिरीज सर्वांनी व्यवस्थित फॉलो करायची आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. कारण की तुम्हाला कॉलेजचा रिव्ह्यू आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित त्या कॉलेजची हिस्ट्री करणार आहे. नेमकं तिथे ॲडमिशन मिळण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप्स आत्तापासूनच घ्यायला हव्या आहेत किंवा आपला अभ्यास कसा ठेवायला हवा, या सर्वांची इन डिटेल तुम्हाला कल्पना जी आहे ती या कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये येणार आहे. त्यातलाच हा पहिला व्हिडिओ जो आहे तो आपण आता सुरू करतोय. त्याच्यामध्ये आपण डिटेल डिस्कस करणार आहोत COEP या कॉलेजबद्दल. आता COEP जे आहे ते सर्वश्रुत कॉलेज आहे. महाराष्ट्रातच नाही तर भारतभरातील सर्व विद्यार्थ्यांना सर्वश्रुत असलेलं कॉलेज म्हणजे COEP. COEP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आता कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जे आहे ते सुरुवातीचं नाव होतं. सध्या या कॉलेजचं नाव आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. म्हणजे ह्याला ऑटोनॉमसचा दर्जा दिलाय. स्पेशल युनिव्हर्सिटी जी आहे टेक्नॉलॉजिकल, असं त्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर COEP जे आहे ते सर्वात जुनं कॉलेज आहे. भारतातील नव्हे, आशिया खंडातील सर्वात जुनं कॉलेज आहे. म्हणजे जर बघितलं आपण आशिया खंडातील तिसरं जुनं इंजिनिअरिंगचं कॉलेज म्हणून जे आहे ते ह्या कॉलेजची गणना आपल्याला करावी लागेल. हे कॉलेज जे आहे ते मोस्ट प्रेस्टिजियस आहे, कारण की ऑल टाइम टॉप 100 मध्ये ह्याची रँकिंग आहे. ते NIRF जी रँकिंग असते त्याच्यामध्ये, आणि कन्सिस्टंटली ते चांगल्या रँकिंगवरच राहिलेलं आहे. आता महाराष्ट्रातील त्याची रँकिंग जर आपण पाहिली तर महाराष्ट्रातील त्याची रँकिंग आहे 3rd पोझिशनवरती हे कॉलेज आहे. आता महाराष्ट्रात एक IIT बॉम्बे सुद्धा आहे, त्यानंतर NIT नागपूर सुद्धा आहे. हे 2 कॉलेज असून सुद्धा तिसरा नंबर जो लागतोय तो COEPचाच लागतो. त्याच्यानंतर ह्या कॉलेजचं जर आपण फाउंडेशन नीट लक्षात घेतलं, किती जुनं हे नेमकं कॉलेज आहे, तर ह्याचं फाउंडेशन झालंय 1854 मध्ये. 1854चा कालखंड जर आपण पाहिला तर महाराष्ट्रात तेव्हा कोणाचं राज्य होतं किंवा भारतात सुद्धा इंग्रजांचं राज्य होतं. त्या काळात ह्या कॉलेजचं जे आहे ते फाउंडेशन झालंय. आता हे कॉलेज स्पेशली कोणासाठी स्थापन केलं होतं, तर पुणा इंजिनिअरिंग क्लास मेकॅनिकल स्कूल टू ट्रेन द सबऑर्डिनेट ऑफिसर्स. म्हणजे इंग्रजांचे जे ऑफिसर्स होते, मेकॅनिकलचे असतील किंवा इंजिनिअरिंगचे असतील, त्यांना ट्रेन करण्यासाठी जे आहे ते भवानी पेठेमध्ये 3 खोल्यांपासून जे आहे ह्या कॉलेजची सुरुवात झाली होती. पण खूप जुनं, म्हणजे 1854 मध्ये ह्याची सुरुवात झाली होती. त्यामुळे खूप जुनं असं कॉलेज आहे. आता ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट जे आहे त्यांची सुरुवात नेमकी त्यानंतर काही कालानंतर सुरू झाली. आता त्यातलं पहिलं डिपार्टमेंट होतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं. आता हे सुरू झालं 1908 मध्ये. आता स्थापना जरी 1854ची असली तरी स्पेशल त्याच्यामध्ये एक एक ब्रांचेस ॲड होत गेला. त्यातली पहिली ब्रांच होती सिव्हिल इंजिनिअरिंगची, म्हणजे डिग्री प्रोग्राम आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कधी झालं 1912 मध्ये, त्यानंतर 4 वर्षांनी झालेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कधी झालं 1932 मध्ये. म्हणजे जसं जशा टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या ॲड होत गेल्या त्याच पद्धतीने इथे प्रोग्राम सुद्धा रन व्हायला सुरुवात झाली होती त्या त्या काळाप्रमाणे. त्यामुळे फारच महत्त्वाचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन 1948 मध्ये. म्हणजे बघा, टेलिकम्युनिकेशनचे ब्रांच कधी ॲड झाली होती 1948 मध्ये. त्याच्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल स्टार्टेड इन 1965 विथ सेंट्रल गव्हर्नमेंट सपोर्ट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सपोर्टने सुद्धा इथे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम जे आहेत ते रन होतात. त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग इस्टॅब्लिश इन 1992. म्हणजे ही टेक्नॉलॉजी आल्या आल्या काही दिवसातच तिथे जे आहे ते प्रोग्राम कोर्स सुरू झालेला आपल्याला दिसतो. आता हे कॉलेज का महत्त्वाचं ठरतं, तर इथले ॲल्युमिनियस जे आहेत किंवा जे जुने विद्यार्थी आपण ज्यांना म्हणू ते फारच प्रेस्टिजियस आहेत. त्यातलं एक नाव सांगितलं तरी खूप आहे, भारतरत्न सर M विश्वेश्वरय्या. म्हणजे ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने इंजिनियर्स डे साजरा केला जातो तो ह्या कॉलेजचा ॲल्युमिनियस आहे, म्हणजे माझी विद्यार्थी आहे. त्यामुळे हे कॉलेज फारच महत्त्वाचं आणि खूपच फेमस असं कॉलेज ठरतं. आता नेमके इथे अकॅडमिक प्रोग्राम सध्या कुठले ऑफर केले जातात सध्याच्या हे ते बघूयात. अंडर ग्रॅज्युएटमध्ये इथं ऑफर केले जातात ते म्हणजे BTech इन व्हेरियस स्पेशलायझेशन अँड बी प्लॅनिंग. आता इथे सर्वच पद्धतीचे इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत, खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, ज्याच्यामध्ये CS जे आहे ते सर्वात फेमस सध्याची ब्रांच आहे. त्याचा कट ऑफ सुद्धा तितकाच आहे, असतो 99.99. त्याच्यानंतर मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, सर्व पद्धती ENTCचे आहे, सर्व पद्धतीच्या तुम्हाला इथे ज्या आहेत त्या ब्रांचेस मिळून जातील. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम सुद्धा इथं आहे.
ज्याच्यामध्ये एमटेक, MBA किंवा PG डिप्लोमा कोर्सेस जे आहेत ते तुम्ही तिथे करू शकता. त्यानंतर डॉक्टरल म्हणजे PhD प्रोग्रामसुद्धा इथं व्हेरियस इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंटचे इथे चालतात. म्हणजे तुम्ही डिग्रीपासून सुरुवात केली तर अगदी डॉक्टरेटपर्यंत वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते इथे अवेलेबल आहेत तुम्हाला COEP मध्ये. त्याच्यानंतर आता ॲडमिशन आणि इलिजिबिलिटी नेमकी काय आहे, म्हणजे कुठल्या एंट्रन्स टेस्ट तुम्हाला द्याव्या लागतील इथे ॲडमिशन मिळवण्यासाठी ते बघूयात. एंट्रन्स एक्झाम्स ॲडमिशन इज स्ट्रिक्टली मेरिट बेस. आता इथं कुठल्याही पद्धतीचं मॅनेजमेंट कोटा किंवा इतर कोट्यातून तुम्हाला ॲडमिशन मिळवता येत नाही, तर कम्प्लिटली मेरिट बेस जे आहे ते तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यावं लागेल. आता बीटेकसाठी इथे किती 80% सीट जे आहेत ते ऑक्युपाईड केले जातात. MST CET एक्झाम देणारा विद्यार्थी जो असतो त्यांच्यासाठी स्पेशली 80% सीट जे आहेत ते तिथे राखीव ठेवलेल्या आहेत. आणि 20% सीट जे आहेत ते JEE मेन्स इंडिया कोटा जो ठेवलेला आहे, म्हणजे संपूर्ण भारतभरातून ते 20% विद्यार्थी जे आहेत ते भरले जातात. त्यानंतर एमटेक तुम्हाला तिथे करायचं असेल तर बेस्ड ऑन गेट स्कोर, गेटचा तुमचा काय स्कोर आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथे काय करता येईल, एमटेक करता येईल. त्याच्यानंतर MBA जर तुम्हाला तिथे करायचं असेल, रिक्वायर्स एंट्रन्स एक्झाम फॉलो बाय द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे कॅप प्रोसेसने जे ॲडमिशन्स होतात त्या प्रोसेसनुसारच तिथे तुम्हाला MBAला ॲडमिशन घेता येईल. म्हणजे इथं जर लक्षात घेतलं तुम्ही तर बीटेक पासून एमटेक, MBA असे सुद्धा कोर्सेस इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया की बीटेकसाठी म्हणजे हा महत्त्वाचा भाग आहे आपला, की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं आहे आणि आपलं 11वी-12वी नंतर नेमकी CET दिल्यानंतर मला कट ऑफ किती हवा, म्हणजे माझ्या आवडीच्या ब्रांचला जाण्यासाठी. तर आता बीटेक कट ऑफ MST CET चे काय आहेत ते नेमके बघूया. ॲडमिशन वाय MST CET आर फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही विद्यार्थी असाल, म्हणजे महाराष्ट्र स्टेटचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर नेमका तुम्हाला कट ऑफ काय असणार बघा. आता कट ऑफ जे आहेत ते खूपच आहेत. आता पहिलं जर आपण बघितलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कट ऑफ काय बघा 99.44 इतका आहे आणि थर्ड राऊंडपर्यंत तो किती गेला आहे 99.3 इतकाच, इथपर्यंतच पोहोचलेला आहे तो. त्यानंतर इन्स्ट्रुमेशन अँड कंट्रोल 99.41. आता लास्ट म्हणजे थर्ड राऊंड जो असतो तो कितीला क्लोज झाला आहे 99.34. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सायन्स आहे 99.06 ते 99.05. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग जर पाहिलं तर 98.62 टू 98.78. म्हणजे ह्या सर्वाची जर रेंज आपण बघितली. आता स्पेशली मी तुम्हाला सांगतो इथं CS जो प्रोग्राम आहे तो फारच फेमस आहे, सर्व विद्यार्थ्यांचं ड्रीम असतं. आता त्याचा कट ऑफ मी इथं मेन्शन केलेला नाही आहे. त्याचा कट ऑफ जो आहे तो 99.99, म्हणजे तो कट ऑफ जर तुम्ही पाहिलात तो खाली येतच नाही, त्यामुळे 99.99च राहतो. अगदी थर्ड राऊंडपर्यंत तो खाली आला असता पर 1950 पर्यंत येतो, पण त्याच्या खाली येत नाही. म्हणजे ह्याचा जो राऊंड 1चा जो कट ऑफ आहे त्याच्या खाली सुद्धा तो कधी आलेला नाही आहे. त्यामुळे CS जो प्रोग्राम आहे तो फारच फेमस आहे COEPचा. आता आपण शेवटाकडे येऊयात की COEPचं जे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कशावरती तुम्ही सगळं हे पाहू शकता. तर त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे www.coeptech.ac.in. ह्याच्यावरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ते तिथे तुम्हाला मिळून जाईल. आता COEPचं कॅम्पस लाईफ जर आपण पाहिलं तर ते काय नोन फॉर इट्स लार्ज अर्बन कॅम्पस बाय द मुळा रिव्हर अँड वॉस्ट ॲल्युमिनी नेटवर्क, ह्या सर्व गोष्टींसाठी जे आहे ते COEP कॉलेज फेमस आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला ह्याचं लोकेशन मागाशी सांगितलं, एक डिटेलमध्ये तुम्हाला एक ॲड्रेस सांगून देतो. वेलस्ली रोड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र असा जो आहे तो ह्याचा काय ॲड्रेस आहे इन डिटेलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण COEPचा एक थोडक्यात रिव्ह्यू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याची हिस्ट्री जी आहे त्याबद्दल बोललेलो आहे. त्याच्यानंतर त्याचा कट ऑफ नेमका तिथं काय लागतो ते पाहिलेले, तिथे नेमके ब्रांचेस कुठले अवेलेबल आहेत त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, आणि त्यानंतर जे आहे त्याचं नेमकं लोकेशन कुठे आहे अशा गोष्टीचं सर्व इन डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तर आपली ही CRS म्हणजे कॉलेज रिव्ह्यूची सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा, आणि जो नवीन व्हिडिओ येईल तो बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्यवस्थित पद्धतीने, कारण की दररोज एक नवीन कॉलेजचा रिव्ह्यू जो आहे तो आपण ह्या सिरीज मार्फत करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नेमकी आयडिया येईल की मला नेमके किती मार्काचं टार्गेट ठेवायचं आहे ते. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण COEP बद्दल बोललो. पुढच्या व्हिडिओ मध्ये जे आहे ते आपण महाराष्ट्रातील टॉप सेकंड जे कॉलेज आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत.
धन्यवाद.